नमस्कार. रेरा प्रॅक्टिशनर्स असोसिएशन पुणे स्टडी सर्कल व बार असोसिएशन महारेरा व महारीट मुंबईच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आजच्या वेबिनारमध्ये मी ॲडव्होकेट निलेश बोराटे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आजचा वेबिनारचा विषय इम्पॉर्टंट प्रोव्हिजन्स ऑफ नोटरी ॲक्ट 1952 अँड द प्रोसिजरल ॲस्पेक्ट्स या विषयावर आजचा हा जो वेबिनार होणार आहे. यामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र व गोवा नोटरी असोसिएशनचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट यशवंत खराडे सर व नोटरी असोसिएशनच्या संघटनेचे सचिव ॲडव्होकेट प्रवीण नलावडे सर आज आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे. त्यांचं देखील मी सर्वांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. यानंतर मी ॲडव्होकेट संग्राम जाधव यांना विनंती करतो की त्यांनी आजचे जे आपले वक्ते आहेत, मार्गदर्शक आहेत, त्यांचा परिचय या ठिकाणी करून द्यावा. थँक्यू निलेशजी. गुड इव्हनिंग एव्हरीवन. मी ॲडव्होकेट संग्राम माधवराव जाधव, मेंबर ऑफ रेरा प्रॅक्टिशनर्स असोसिएशन पुणे अँड बार असोसिएशन ऑफ महारेरा मुंबई. आजचे आपले वेबिनार हे अत्यंत महत्वाच्या विषयावर असून आपण आजच्या वेबिनार मध्ये नोटरीज ऍक्ट 1952 मधील इम्पॉर्टंट प्रोव्हिजन अँड प्रोसिजरल ऍस्पेक्ट या विषयीची सखोल माहिती आजचे आपले गेस्ट लेक्चरर सिनियर ॲडव्होकेट यशवंत खराडे सर आणि सिनियर ॲडव्होकेट प्रवीण नलावडे सर यांच्याकडून घेणार आहोत. ॲडव्होकेट यशवंत खराडे सर हे आताचे महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष असून सन 1989 सालापासून वकिली व्यवसायामध्ये कार्यरत आहेत. सन 1991 मध्ये सरांनी लेबर लॉ आणि लेबर वेलफेअर मध्ये डिप्लोमा केलेला आहे. सरांची 2006 साली पब्लिक नोटरी म्हणून नेमणूक झाली आहे. खराडे सर हे सध्या ग्राहक सहकारी सोसायटीमध्ये संचालक म्हणून कार्यरत आहेत. तसेच गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनाच्या सहकारी विभागाने सरांची लिक्विडेटर म्हणून नेमणूक केली आहे. त्यायोगे सर शहरातील अनेक सहकारी बँका, पतसंस्था, सहकारी ग्राहक संस्था व मोठ्या गृहनिर्माण संस्थांवर नेमणूक होऊन सध्या कार्यरत आहेत. आजचे आपले दुसरे गेस्ट लेक्चरर म्हणजेच सिनियर ॲडव्होकेट प्रवीण नलावडे सर. प्रवीण नलावडे सर हे मूळचे बारामतीचे असून सन 1997 सालापासून वकिली व्यवसायामध्ये कार्यरत आहेत. सन 2000 साली सरांची पुणे बार असोसिएशनच्या खजिनदारपदी नियुक्ती झाली. सन 2010 मध्ये सरांची पुणे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. प्रवीण नलावडे सर हे सध्या कन्व्हिन्सिंग प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तसेच सध्याच्या महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनचे सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहेत. सरांचे सामाजिक कार्याशी विशेष आवड असून त्याचबरोबर वकील वर्गाचे कायदेशीर हक्क व अधिकारासाठीच्या लढ्यात ते सदैव अग्रभागी असतात. नाव आय वुड लाईक टू रिक्वेस्ट ॲडव्होकेट यशवंत खराडे सर टू टेक ओव्हर द सेशन. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच संग्रामजी. वेलकम सर. The Notaries Act 1952 is a central act and a very small act, but impact is very big, huge impact, because I'm telling a small act because these sections are only 16 sections in Notaries Act and rules, only 17 rules in this act. Unfortunately, nowadays in 2019, one amendment was passed by the government. Mr. Pravinji, after mine, Mr. Pravinji is told to you, all of you, a star section of this act, same as a star question of in assembly, like this, a star section in this act, section 13. Section 13 is the most important thing in our notary practice, because section 13 clearly says that no cognizance taken by any court of law against the notary regarding the functions of the notaries. One side, section 13 says that no cognizance taken by the court of law. Other side, rules 13
which is also important. Rules 13 is also important because Rules 13 says that inquiry can be held against the notary for the misconduct or other misconduct of professional practice in the professional practice. Now, this is the confusion of all my notary friends, that what is the difference between the section 13 and rules 13. Very simple is that section 13 it says that not to take cognizance against the notary regarding the functioning. But other side, rule 13 says that inquiry can be held against the notaries. The inquiry, who made the inquiry? The government is the proper authority. I mean, the central government is the proper authority for the inquiry. Other side, in this inquiry, that the complaint of any person under the person of agreement, under the person of documents, under the person of instruments, any person can file complaint against the notaries to the government. In this rule 13, at that time, complaint should be in proper form. Form number 8 is in our notary rules 1956 mentioned that should be compulsory in writing form, and under form 18, form 8, that the subject matter of the complaint is clearly mentioned in that complaint. Another most important thing that complaints, the oral and documentary evidence, oral and the documentary evidence should be there in complaint at the time of inquiry. Now, in inquiry is a very long process, long procedure. Within 60 days, receiving of the complaint, within 16 days, inquiry be held, and after receiving of complaint, that within 14 days, inquiry will be completed, and proper authority of government issue notice to the notaries which has against complaint, and issue notice, and at the time of inquiry, they made frame charge against the notaries. What are the differences? Section 13 is give full protection to the notaries, full-fledged protected all notaries in India. Other side, rule 13 held inquiry. But now in this practice, police machinery or police authority gave troubles to the notaries when one person or somebody else file a complaint regarding documents, instruments, other any things. At that time, police person make inquiry, also file CR against the notaries. File CR, crime register against the notaries. But police machinery is very clever, because they knows that Section 13 of the Notaries Act 1952 fully protected to the all notaries. That's why police machinery taking a cognizance under taking the complaint or taking took a charge against the notary under Section 34 of IPC. Each and every matters against the notaries regarding criminal matters, civil matters, does not civil matter, but in criminal matters, police machinery take action under Section 34 of Indian Penal Code.
what section 34 act done by person with common intention, that will be section 34. Various difficulty and troubles before that particular notaries, some else file application for discharging, for various trials, for acquittals, many which more and more troubles to the notaries. But when section 13 is fully protected to all notaries, 99% cases, criminal cases against the notaries will be held as an acquittal, because at that time, consider the role, participation of that particular notaries, that will be considered by the honorable court. आता सेक्शन 13 मध्ये सबसेक्शन 2 असं सांगतो की नो मॅजिस्ट्रेट हॅज पॉवर टू टेक कॉग्निझन्स. पण मॅजिस्ट्रेट पेक्षा जास्त पॉवर्स असलेल्या ऍडिशनल सेशन जज साहेबांकडे अशा पॉवर्स आता काही ह्या ऍक्टनी संबोधलेले आहेत. आता हा झाला सेक्शन 13चा मोस्ट इम्पॉर्टंट इम्पॅक्ट. तो नोटरीच्या प्रॅक्टिसमध्ये फार महत्त्वपूर्ण आहे. आता सेक्शन 1 ते 12 जे सेक्शन आहेत त्या सेक्शनमध्ये जोपर्यंत तुम्ही नोटरी होत नाही, आणि 1 ते 5 पर्यंत नोटरी होण्याची प्रोसिजर आणि 5 ते 12 पर्यंत नोटरीची सुरुवातीची प्रोसिजर, पण प्रॅक्टिसमध्ये आल्यानंतर हा जो स्टार सेक्शन आहे सेक्शन 13 हा मोस्ट इम्पॉर्टंट सेक्शन आहे. त्याचबरोबर रूल 13 हा सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आता महाराष्ट्रामध्ये हा कंप्लेंटचा रेट फार कमी आहे. मला आठवतंय 2013 मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये नोटरींच्या विरोधात खूप ऍक्शन्स घेण्याचं काम पोलिसांकडनं झालेलं होतं. त्यावेळी मी कोणत्याही नोटरी असोसिएशनचा सभासद नव्हतो, परंतु मुंबई नोटरी असोसिएशन म्हणून एक नोटरी असोसिएशन होती. त्यांनी आपल्या महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणजेच इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस IGP यांना एक निवेदन देऊन महाराष्ट्रातील नोटरींच्या या अडचणी आणि सेक्शन 13चं प्रोटेक्शन कसं आहे हे सांगितल्यानंतर त्या काळी 2013 साली पोलीस महासंचालकांनी एक नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं होतं की नोटरींच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल करू नये, आणि ते नोटिफिकेशन संपूर्ण महाराष्ट्रातील पोलीस स्टेशनला त्यांनी सर्व केलेलं होतं. असंही असताना 2015 पर्यंत या गोष्टी या आपल्या महाराष्ट्रामध्ये पोलिसांमार्फत गुन्हे दाखल होण्याचं काम नोटरींच्या विरुद्ध सेक्शन 13चं ह्यूज प्रोटेक्शन असतानाही होत होतं. इनफॅक्ट 2015 ते 17 हा रेशो थोडा कमी होता, थोडा जास्त होता. 2017ला ह्या महाराष्ट्र व गोवा नोटरी असोसिएशननी पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्र्यांचे सचिव, विधी व न्याय मंत्र्यांचे सचिव आणि त्याचबरोबर विशेष पोलीस महासंचालक यांना पुन्हा आपण निवेदन देऊन महाराष्ट्रातील नोटरीजवरती सेक्शन 13चं प्रोटेक्शन असताना गुन्हे दाखल करता येणार नाहीत असं सांगितलेलं आहे निवेदन देऊन. त्याच्या बाबतीत सुद्धा पुन्हा 2017 साली एक नोटिफिकेशन पाठक नावाचे पोलीस महासंचालक होते, अभिजित पाठक, त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. अशी नोटिफिकेशन असताना सुद्धा पोलीस मशिनरी आता आपल्या महाराष्ट्रामध्ये हा रेट कमी झालेला आहे. हा झाला सेक्शन 13चा भाग. सेक्शन 13चं प्रोटेक्शन हे फार महत्त्वाचं नोटरी प्रॅक्टिसमध्ये. अदर प्रोसिजरल impact or procedural facts is the most important to the all notaries in our Maharashtra. Suppose a blind person, a blind man comes before you for his notarial work, either his passport or visa work, then what to do, or what is the procedure for notarial work of blind person? Anybody knows that? माझा आवाज येतोय सगळ्यांना? हॅलो.
सर आवाज येतोय, काय केलेले सगळ्यांना म्यूट केलेले, फक्त वक्त्यांचाच तेवढा माईक जो चालू असेल. ओके. So what is the procedure for the notarial work of blind person? Firstly, you check and inspect the blindness certificate of that particular person, then verify his identity, his Aadhaar card or PAN card or voting card. Then you may put remark on his document for Mr. So and so, into bracket, is a blind person coming before me for his notarial work. At that time, I carefully read all these all documents and explain him in local language. असा एक रिमार्क आपण त्याच्यावरती मारला पाहिजे. जर एकटा ब्लाइंड पर्सन आपल्या पुढे आलेला असेल, मला वाटत नाही आतापर्यंत आपल्या या वेबिनार मध्ये आता असतील त्यांच्यापैकी ब्लाइंड पर्सनची नोटरी कोणी केलेली आहे का, तर आपण ते आता पुढे घेऊयात. जर ब्लाइंड पर्सन आला तर रिमार्क मारलं पाहिजे तुम्ही त्याच्यावरती, त्याच्या डॉक्युमेंटवरती रिमार्क मारला पाहिजे. पासपोर्ट अथॉरिटीकडे जेव्हा ते डॉक्युमेंट जातं किंवा व्हिसा अथॉरिटीकडे ते डॉक्युमेंट जातं ब्लाइंड पर्सनचं, तेव्हा तो तुमचा रिमार्क चेक केला जातो. त्याचबरोबर त्याचं ब्लाइंडनेसचं सर्टिफिकेट आपण त्याला अटॅच केलं पाहिजे, त्या डॉक्युमेंटला अटॅच केलं पाहिजे. डॉक्युमेंटला अटॅच करून त्याच्यावरती आपलं सील अँड सिग्नेचर केली पाहिजे. ही ब्लाइंड मॅनची नोटरियल प्रोसिजर आहे. म्हणजे हा एक्सपिरियन्स आहे. ज्या वेळेस पासपोर्ट अथॉरिटी किंवा इतर गव्हर्नमेंट अथॉरिटीजकडे हे असे ब्लाइंड पर्सनचे नोटरियल डॉक्युमेंट्स जातात, त्यावेळेस ते कदाचित आपला रिमार्क नसल्यामुळे पुन्हा परत पाठवले जातात. मग त्या संबंधित व्यक्तीला पुन्हा ती डॉक्युमेंट्स करावी लागतात. त्याचबरोबर दुसरा महत्वाचा एक प्रॅक्टिकल आस्पेक्ट असा आहे की फॉरेन डॉक्युमेंट्स ही कशी करायला पाहिजेत, किंवा व्हॉट इज द प्रोसिजर रिगार्डिंग फॉरेन डॉक्युमेंट्स, व्हॉट टू डू ॲट दॅट टाइम. फॉरेन डॉक्युमेंट्स मध्ये जेव्हा एखादा फॉरेन मधून आपली पार्टी आपल्या पुढे डॉक्युमेंट्स घेऊन येते, तेव्हा ते डॉक्युमेंट केअरफुली रीड केलं पाहिजे. त्याचबरोबर त्याच्यावर त्या डॉक्युमेंट्सवरती ज्या देशातून ज्या प्रदेशातून ते डॉक्युमेंट आलंय त्या एम्बेसीचं सील अँड सिग्नेचर आहे का, त्या देशातील नोटरीचं सील अँड सिग्नेचर आहे का, हे व्हेरीफाय केलं पाहिजे. ते असेल तरच ते डॉक्युमेंट ज्या एम्बेसीच्या सील अँड सिग्नेचरच्या डेट पासून विदिन 90 days और 3 months, विदिन 3 months ते नोटरिएट आपण करू शकतो. नोटरिएट करताना आपण आपल्या रजिस्टरमध्ये त्याची पूर्णपणे नोंद केली पाहिजे. त्याचबरोबर वेगळं एक रेड सील आपण त्याच्यावरती पुटअप केलं पाहिजे. जे मशीनद्वारे आपण सील रेड सील करतो ते सील आपण, हे दोन इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट होते प्रॅक्टिस मधले, की ब्लाइंड पर्सनची नोटरी कशी करायची आणि फॉरेन डॉक्युमेंटची नोटरी कशी करायची. विदिन 3 months जर त्या एम्बेसीच्या सील अँड सिग्नेचर नंतर जर विदिन 3 months आले असेल तरच ते डॉक्युमेंट आपण रजिस्टर करायचं आहे. अन्यथा ते डॉक्युमेंट रिटर्न बॅक सेंड करायचं आहे. अन्यथा ते डॉक्युमेंट आपण नोटरी करायचं नाही. पार्टीजला स्पष्टपणे सांगायचं की बाबा तुम्ही पुन्हा एकदा त्या एम्बेसीकडे पाठवा, त्या एम्बेसीचं आल्यानंतर आम्ही करूया. तर विदिन आफ्टर 3 months नंतर जर ते डॉक्युमेंट केलं तर इट शुड बी अन ऑफेन्स. अशा ह्या प्रोसिजरल आस्पेक्ट मध्ये तिसरा एक सब्जेक्ट असा येतो, ग्रामीण भागामध्ये आपले जे ग्रामीण भागातील नोटरी आहेत त्यांच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये वतन जमिनीच्या संदर्भातले, त्याचबरोबर रिग्रँट ऑफ लँड्स या संदर्भातले जे डॉक्युमेंट्स येतात, हे डॉक्युमेंट्स फार केअरफुली आपण रीड करून ते आपण नोटरिएट केले पाहिजेत. ते डॉक्युमेंट्स केअरफुली रीड करून त्याच्यामध्ये काही बोगसनेस किंवा काही फ्रॉडंट आहे का हे जर आपल्याला जाणवलं, आपलं सॅटिस्फॅक्शन जर झालं की नाही बाबा हे डॉक्युमेंट थोडंसं फेक किंवा बोगस वाटतंय, तर स्पष्टपणे रिफ्यूज करा ते डॉक्युमेंट. ग्रामीण भागातील नोटरीजनी वतन जमिनीची किंवा रिग्रँट ऑफ लँडची डॉक्युमेंट्स करताना
म्हणजे ती MOU असतील, ॲग्रीमेंट्स असतील, ही डॉक्युमेंट्स करताना फार केअरफुली आपण काळजी घेतली पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. त्याचबरोबर जसं ग्रामीण भागात आपण ह्या वतन जमिनींच्या बाबतीतली डॉक्युमेंट्स बघतो, अगदी तसंच शहरी भागामध्ये आता ह्या मोठ्या मोठ्या सिटी ज्या आहेत पुण्या मुंबई सारख्या, इथे लँडलॉर्ड आणि टेनंटची डॉक्युमेंट करताना फार केअरफुली राहिलं पाहिजे. इतर साधी जी डॉक्युमेंट्स येतात, ॲफिडेव्हिट, संमतीपत्र, यावेळेस तुम्ही काळजी घेता त्याच्यापेक्षाही जास्त काळजी लँडलॉर्ड आणि टेनंटची डॉक्युमेंट्स येतात. काही अशा घटना घडतात लँडलॉर्ड टेनंटमध्ये, टेनंटकडे मीटरच नसतं, लाईट मीटर, लाईट कनेक्शन. मग टेनंटला परमिशन हवी असते लँडलॉर्डची. मग टेनंट आपल्या एखाद्या ओळखीच्या नोटरीकडे किंवा एजंट मार्फत नोटरीकडे जातो आणि एखादा फेक इसम उभा करून ते लँडलॉर्डच आहे आणि त्यांनी कन्सेंट दिली, त्यांनी संमती दिली असं दाखवून ते ॲफिडेव्हिट MSCB बोर्डाकडे सादर केलं जातं. आणि जेव्हा त्या लँडलॉर्डच्या निदर्शनास येतं की बाबा माझ्या टेनंटला लाईट मीटर कसं काय आलं, मी तर परवानगी दिली नाही, तेव्हा मग तो राईट ऑफ इन्फॉर्मेशन ॲक्टनुसार ती सगळी डॉक्युमेंट मागवतो आणि कंप्लेंट फाईल करतो. त्याच्यामध्ये तुमचं नोटरी ॲफिडेव्हिट सापडतं. ह्या अशा घटना आपल्याकडे शहरी भागामध्ये, पुण्या मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये ह्या घडतात. त्यामुळं लँडलॉर्ड टेनंटची डॉक्युमेंट शहरी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये वतन जमिनीची डॉक्युमेंट करताना, नोटरियल करताना, रजिस्टर करताना खूप काळजी घेतली पाहिजे. हे झाले प्रोसिजरल आस्पेक्ट आणि सेक्शन 13 स्टार सेक्शन 13 बद्दलचं विवेचन. आता मी आपल्याला थोडक्यात महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनच्या संदर्भात 1 मिनिटात माहिती देतो. महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशन ही 2015 साली औरंगाबादमध्ये महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यातून आलेल्या नोटरीजनी स्थापन केलेली संघटना आहे. महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी असोसिएशन म्हणून ही गणली जाते. 2017 मध्ये पुण्यात आणि 2018ला औरंगाबादला हिची 2 अधिवेशनं झालेली आहेत. या संस्थेचं, या संघटनेचं, या असोसिएशनचं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे. या असोसिएशनचा दबदबा किंवा दबाव किंवा वर्चस्व केंद्रातील, दिल्लीतील नोटरी सेल जो आहे त्या नोटरी सेलवरती फार मोठी पकड आपल्या असोसिएशनची आहे. ज्यावेळी नोटरी रिन्युअलच्या अडचणी आल्यात, नोटरी संदर्भातल्या नवीन नोटरींच्या बऱ्यापैकी अडचणी आलेल्या आहेत. आता ह्या कोविड-19च्या काळामध्ये सुद्धा सर्टिफिकेट मिळण्यावरून ज्या अडचणी आलेल्या आहेत, त्यावेळी महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशननी दिल्लीच्या लिगल सेल, नोटरी सेलमध्ये फार मोठं काम केलेलं आहे. अशी ही संघटना आहे. आता जी मगाशी मी आपल्याला सांगितलं की सेक्शन 19 किंवा अमेंडमेंट इन 2019, ही जी अमेंडमेंट 2019ला आलेली आहे, ही अमेंडमेंट आपल्याला प्रवीणजी विशद करतील. प्रवीणजी, आपण कंटिन्यू व्हा. धन्यवाद. आमचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट यशवंतजी खर्डे साहेब. प्रथमतः मी रेरा असोसिएशन पुणे आणि रेरा असोसिएशन मुंबई या दोन्ही संघटनांचं आणि विशेषतः निखिल बोराटे साहेब किंवा त्यांचे सर्व सहकारी यांचं सर्वांचंच प्रथम मी अभिनंदन करेल, आभार मानेल की या कोविड काळामध्ये कुठेतरी संवाद होणं एकमेकाचा अपेक्षित आहे आणि तो संवाद तुमच्या माध्यमातून आज सगळे वकील वर्ग असेल, नोटरी असतील, यांच्याबरोबर होत आहे. आज या वेबिनारमध्ये खर्डे साहेबांनी सर्व माहिती विस्तृतपणात दिलेली आहे. मी रिपिटेशन करणार नाही, परंतु काही महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते मात्र मी घेणार आहे. आजच्या या वेबिनारला अनेक नवनियुक्त नोटरी या ठिकाणी जॉईन झालेली आहेत. त्यांचं प्रथमतः मी महाराष्ट्र गोवा नोटरी असोसिएशनच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो. मगाशी खर्डे साहेबांनी सांगितलं की नोटरी ऍक्ट मध्ये सेक्शन फार कमी आहेत, रूल्स पण कमी आहेत, काही अपॉइंटमेंट वगैरे संदर्भातले आहेत. मी आता सुरुवात जी करणार आहे ती मी सुरुवात करणार आहे नोटरी सर्टिफिकेट आल्यानंतर पुढे काय प्रोसिजरल ऍस्पेक्ट, नोटरीला काय कृती केली पाहिजे, काय कामं त्यांना करावी लागणार आहेत,
काय जबाबदाऱ्या आहेत त्यांच्या, काय ड्युटीज आहेत, ह्याचं विवेचन मी माझ्या ह्या माध्यमातून करणार आहे. प्रथमतः तुम्हाला सर्टिफिकेट आलं. सर्टिफिकेट आल्यानंतर पुढची गोष्ट काय, तुम्हाला नोटरी रूल जे आहे 12, त्या 12 नुसार तुम्ही नोटरियल सील बनवणं. आता सील कुणाकडे बनवायचं, तर ते जे ऑथोराइज पर्सन असतील शिक्के बनवणारे त्यांच्याकडे आपण जाऊन ते बनवलं पाहिजे. ते बनवताना रूल 12 मध्ये काय नमूद केलेलं आहे, ही फार महत्वाची गोष्ट आहे. ऑथोराइज व्यक्ती का मी म्हणतोय ते लक्षात घ्या. ज्यांना नॉलेज नाही, ज्यांना स्टॅम्प बद्दलची फार माहिती नाही, अशा व्यक्तींकडे जर तुम्ही शिक्के बनवायला गेले तर काही ठिकाणी असं घडलेलं आहे की त्या रूल 12 मध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की ते नोटरी सील राऊंड सील असलं पाहिजे, त्याची डायमीटर 5 सेंटीमीटर असली पाहिजे, त्यामध्ये नोटरींचं नाव पाहिजे, त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर पाहिजे, त्यांच्या नोटरी सर्टिफिकेटची जी मुदत आहे ती एक्सपायरी डेट ती सुद्धा त्यात असणे गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही आपलं रजिस्टर डिस्ट्रिक्ट जज असतील किंवा संबंधित गव्हर्नमेंटने नेमलेले काही अधिकारी असतील त्यांच्याकडे ऑडिटला नेतो. आता त्या ऑडिटला ज्यावेळेस जातात, पहिलं त्या ठिकाणी काय बघितलं जातं की तुमचं सील, नोटरियल सीलची डायमीटर पहिली चेक केली जाते की ते प्रॉपर आहे का. पट्टी घेऊनच बसलेले असतात ते लोक. नवीन नोटरी म्हणलं तर पहिलं ते असतं. आणि मग त्या ठिकाणी जर कोणाचं काही जर चुकीच्या पद्धतीने जर सील असेल तर कारण नसताना त्या ठिकाणी क्युरी काढली जाते. ह्याची नवनियुक्त नोटरींनी काळजी या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. आता सील बनवल्यानंतर पुढचं काय, हे सील गोल बनवलं म्हणजे संपलं, बाकीचे आपल्याला सील बनवायचे. आता ते कसे बनवायचे हे काही नोटरी ऍक्ट मध्ये कुठेही नमूद केलेलं नाही की बाबा त्या बिफोर मीचा शिक्का कुठला, नोटेड अँड रजिस्टर ऍट सिरियल नंबरचा आहे का. मग हे आपण जी चालू प्रचलित पद्धत आहे त्या पद्धतीने आपण ते सील बनवतो. मग तो असेल की नोटेड अँड रजिस्टर, बिफोर मी, ट्रू कॉपी, डेटेड, एखादं कलर झेरॉक्स असती मग त्याला कलर झेरॉक्स साठी म्हणून तो एखादा शिक्का, आयडेंटिफाईड बाय, हे सगळे शिक्के आपण बनवणं गरजेचं आहे. आता हे बनवल्यानंतर आपल्याला नोटरीचे जे महत्वाचे फंक्शन आहेत ते नोटरी ऍक्ट च्या मध्ये सेक्शन 8 मध्ये नमूद केलेले आहेत. त्यात नोटरीने कुठले डॉक्युमेंट करायची, कुठली नाही करायची, हे सुद्धा त्यात स्पष्टपणे व्यवस्थित नमूद केलेलं आहे. पहिल्यांदा जर पाहिलं आपण तर सगळं इन्स्ट्रुमेंट, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटला धरून असलेले सगळे काही डॉक्युमेंटचा त्यामध्ये उल्लेख आहे. परंतु काही डॉक्युमेंट असे आहेत की त्यामध्ये मग तुम्ही ऑथेंटिकेशन, व्हेरिफिकेशन, ऍफिडेव्हिट, इतर काही जे डॉक्युमेंट असतील ते डॉक्युमेंट करण्याचे तुम्हाला त्यामध्ये शॉर्टली पण सांगितलेलं आहे. एनी इन्स्ट्रुमेंट हा एक त्यामधला महत्वाचा शब्द आहे. आता हे करत असताना आपल्याला प्रश्न येणार आहे की मग हे रजिस्टर आपल्याला घ्यायचंय, मग रजिस्टर कसं मेंटेन करायचं. तर रजिस्टर मेंटेन करण्यासाठी सुद्धा नोटरी ऍक्टच्या जो 11 रूल आहे त्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की आपण कशा पद्धतीने आपले 10 मध्ये की 8 मध्ये सेक्शन नाही, एकच मिनिट, 11 मध्येच ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस ऑफ द नोटरी हे स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की त्यांनी कशी पद्धतीची प्रॅक्टिस त्याच्याकडनं अपेक्षित आहे. म्हणजेच मग तुमचं रजिस्टर कसं असलं पाहिजे, मग ते रजिस्टर मेंटेन करायचंय तर आपल्याला कुठल्या पद्धतीने करायचंय. रजिस्टर शेवटी जी फॉर्मॅट दिलेले आहेत त्या फॉर्म मध्ये 15 नंबरचा जो फॉर्म 15 आहे त्यामध्ये रजिस्टर मेंटेन कसं असलं पाहिजे, त्यात कुठले कॉलम आहेत हे स्पेसिफिकली दिलेले आहे आणि त्या प्रकारचं रजिस्टर आपण मेंटेन केलं पाहिजे. आता त्या रजिस्टर मध्ये काय काय गोष्टी अंतर्भूत आहेत किंवा काय ते त्या फॉर्म मध्ये दिलेलं आहे. वेळ कमी आहे त्यामुळे मी काही जास्त त्याच्यावर घेणार नाही, जास्त सांगणार नाही की प्रत्येक कॉलम मध्ये काय किंवा काय. नंतर ज्या प्रिकॉशनरी मेजर घ्यायच्या त्या बाबतीत त्यावेळेस मग मी त्यामध्ये सांगेल. परंतु हे रजिस्टर ज्यावेळेस तुम्ही घेता आणि चालू करणार आहे काम त्यावेळेस तुम्ही काय केलं पाहिजे ते सुद्धा त्या रूल मध्ये सांगितलेले, रूल 11 मध्ये, की तुम्ही रजिस्टर चालू केल्यानंतर त्या रजिस्टरला पहिल्यांदा तुमचं सर्टिफिकेट त्या रजिस्टरच्या पहिल्या पानाला चिटकवलं पाहिजे. त्या रजिस्टर मध्ये किती पानं आहेत, 1 2 किती 19 किंवा 99 100 ते त्यात लिहिलं पाहिजे. त्यामध्ये तुमची सही तिथं केली पाहिजे, तारीख टाकली पाहिजे, तुमचा शिक्का टाकला पाहिजे आणि मग नंतर तुम्ही पुढे तुमचं रजिस्टर
रजिस्टरचं काम चालू केलं पाहिजे. जर समजा तुमचं रजिस्टर तुमचा क्लार्क करत असेल मेंटेन, तो लिहित असेल, तर त्या क्लार्कने ते रजिस्टरमध्ये जर एखादं डॉक्युमेंट त्यांनी नोंदवलं, तर ते नोंदवल्यानंतर तुमच्या मार्गदर्शनाखालीच तो करणार आहे. मग त्याने ते नोंदवल्यानंतर तिथं त्यांनी त्याची सही केली पाहिजे आणि त्यांनी सही केल्यानंतर आपण ते व्हेरीफाय करायचंय आणि त्यानंतर आपली सुद्धा त्या रजिस्टरमध्ये सही करणं आपलं कर्तव्य आहे. आता ह्या गोष्टी करत असतानाच 11 मध्ये त्यांनी आणखी काय सांगितलंय, रूल 11 मध्ये, की प्रत्येक नोटरीने प्रत्येक वर्षी गव्हर्नमेंटने अपॉइंटमेंट केलेले संबंधित अधिकारी किंवा डिस्ट्रिक्ट जज यांच्याकडे ते रजिस्टर चेकिंग केलं पाहिजे. ते चेकिंग करताना त्यामध्ये मग चेकिंगला जायचे, त्यामध्ये आणखी एक महत्वाचे विषय त्यात नमूद केलेला आहे त्यांनी, की अशा अधिकाऱ्यांना किंवा असे डिस्ट्रिक्ट जज असतील किंवा त्यांनी नेमलेले, की त्यांना त्या व्हेरिफिकेशन ऑडिटमध्ये जर काही त्रुटी आढळल्या, नोटरीच्या कामामध्ये काही अनियमितता आढळली, तर त्यांना तुमचा रिपोर्ट गव्हर्नमेंटला करण्याचा, मग ते स्टेट गव्हर्नमेंटचा नोटरी असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचा, त्यांच्याकडे ते करण्याचा अधिकार आहे. म्हणजेच आपल्याला काय प्रिकॉशन घ्यायची आहे, की आपलं रजिस्टर हे प्रॉपरली मेंटेन झालं पाहिजे, त्यामध्ये सर्व पक्षकारांच्या प्रॉपर सह्या पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी त्या आपल्याला त्यामध्ये पाळायच्या. दुसरी गोष्ट, नोटरीच्या रूल 10 मध्ये नोटरीच्या संदर्भात नोटरीनी फी कशी घ्यायची, काय करायचं, त्या संदर्भात रूल 10 मध्ये स्पेसिफिकली सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. कुठल्या डॉक्युमेंटला किती फी घेतली पाहिजे, ट्रू कॉपीला किती घेतली पाहिजे, बाकीच्या डॉक्युमेंटला किती घेतले पाहिजे, तुम्ही जर बाहेर जाऊन जर डॉक्युमेंट करणार असता तर पर किलोमीटर तुम्हाला किती काय, ह्याच्याकडे सुद्धा नवीन नोटरींनी तो ऍक्ट मध्ये रूल जो 10 आहे, ज्यामध्ये स्पेसिफिक फी स्ट्रक्चर दिलेलं आहे, ते पाहणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, नोटरी ऍक्टचा सेक्शन जो 13 आहे, त्याबद्दल आता आपले खर्डे साहेबांनी विस्तृतपणे सांगितलेलं आहे. परंतु हे करत ज्यावेळेस कॉग्निझन्स ऑफ ऑफेन्स ज्यावेळेस कोर्ट घेणार आहे, त्यावेळेस आपल्याला सुद्धा प्रत्येक वेळेस ह्या गोष्टीत अडकणार नाही याची काळजी सुद्धा आपण तितकीच घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपल्याला सेक्शन 13 नुसार काहीतरी प्रोटेक्शन मिळाले गव्हर्नमेंट कडनं आहे, किंवा प्रायर कन्सेंट घेतल्याशिवाय, इन रायटिंग घेतल्याशिवाय आपल्या विरुद्ध कुठलाही कॉग्निझन्स घेणार नाही. पण विविध कोर्टाचे जर जजमेंट आपण पाहिले, तर त्या जजमेंट मध्ये ते काय म्हणले, की त्या नोटरीने त्याचं जे काम आहे ते नोटरियल काम करत असताना जर त्याच्याकडनं काही घडलं तर त्या संदर्भात ते त्यांना प्रोटेक्शन दिलेलं आहे. परंतु एखाद्या नोटरीने जर समजा त्याच्या अधिकाराच्या बाहेर जाऊन दुर्लक्ष करून, कर्तव्याकडे थोडे डोळेझाक करून, निग्लिजंट करून जर एखादं कृत्य केले असेल, तर त्याला मात्र त्या ठिकाणी ह्या सेक्शनचा आधार घेता येणार नाही, अशी काही जजमेंट पण आहेत. प्रोटेक्शन आहे, त्याचप्रमाणे काही ठिकाणी आधार पण घेणार नाही, अशी पण जजमेंट आहे. त्यामुळं मित्रांनो, मी नवीन वकील नोटरी बंधूंना एकच विनंती करेल, की आपल्याला प्रत्येक डॉक्युमेंट हा प्रॉपरली चेक केला पाहिजे. दरवेळेस ज्याप्रमाणे सेक्शन नोटरी ऍक्ट हा छोटा आहे, पण त्यामध्ये सेक्शन 15 नुसार गव्हर्नमेंटला वेळोवेळी काही रूल आहेत, त्यात अमेंडमेंट करण्याचा हक्क अधिकार आहे. आणि त्याप्रमाणे आताच 2019 मध्ये 5 नोव्हेंबर 2019 रोजी गव्हर्नमेंटने एक रूल मध्ये एक अमेंडमेंट केली, आणि ती अमेंडमेंट अशी, जे नोटरी ऍप्लिकेशन गव्हर्नमेंटकडे जात होते ते आता ऑनलाईन पद्धतीने पाठवायचे. त्याचप्रमाणे संबंधित नोटरींचे जे रिन्युअलचं जे ऍप्लिकेशन आहे ते सुद्धा ऑनलाईन पाठवायचे. त्याचप्रमाणे दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये नोटरीने मागील वर्षामध्ये जे काही कामं केलेत, नोटरियल कामं, ती कामं जे रिटर्न आहे ते रिटर्न जे फॉर्म नंबर 14 नुसार आपण मेंटेन करायचंय, ते रिटर्न सुद्धा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने गव्हर्नमेंटकडे पाठवलं पाहिजे. अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी या नवीन अमेंडमेंट नुसार किंवा कायद्यामध्ये समाविष्ट आहेत. आता विषय आला प्रोसिजरल आस्पेक्ट. नवीन एक तो नोटरी झाला, 10 वर्षाची प्रॅक्टिस आहे, 7 वर्षाची काही ठिकाणी आहे, मान्य आहे सगळं. परंतु तुम्ही एकदा नोटरी म्हणून प्रॅक्टिस मध्ये आला तर तुम्हाला काही महत्वाच्या हक्क, जबाबदाऱ्या यांची सुद्धा, कर्तव्य यांची सुद्धा जाणीव आपण कायमस्वरूपी मनामध्ये ठेवणं गरजेचं आहे. की एखादा डॉक्युमेंट ज्यावेळेस आपल्याकडे येतो
आता मी प्रॅक्टिकली सांगतोय की त्यावेळेस आपलं काम काय आहे, तो स्टॅम्प प्रॉपरली चेक करणं, त्या व्यक्ती ज्या कुणाच्या कारणासाठी तो पाहिजे त्या कारणासाठीच तो आणलाय का. कधी ऍफिडेव्हिट कारणासाठी स्टॅम्प आणला जातो आणि तो डॉक्युमेंट इंडिमनिटी बॉन्ड साठी म्हणून वापरला जातो. म्हणजे 100 रुपयाचा स्टॅम्प आणायचा पण खाली म्हणायचं ना इंडिमनिटी बॉन्ड करायचा आहे, किंवा पॉवर ऑफ अटर्नी साठी खरं काम असतं परंतु ऍफिडेव्हिटचा आलेला असतं. मग ह्या गोष्टी सुद्धा कितीही आपल्याकडे लोड असला काय असला तरी प्रॉपरली चेक करण्याची गरज आहे की तो ज्या व्यक्तीच्या नाव डॉक्युमेंट करायचं त्याच व्यक्तीच्या नावाचा आहे का, काय आहे का, ह्या सगळ्या गोष्टी पाहणं फार महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे ज्यावेळेस तुमच्याकडे एखादा डॉक्युमेंट येईल त्यावेळेस तो शांततापूर्ण पद्धतीने वाचला पाहिजे, समजून घेतला पाहिजे. आपल्या अधिकारात आहे का, प्रचलित कायदा मग तो स्टेट गव्हर्नमेंटचा असू द्या सेंट्रल गव्हर्नमेंटचा असू द्या, त्याच्या ला वाद येणारी कृती तर आपल्याकडून होत नाही ना, ह्याची सुद्धा काळजी घेणे गरजेचं आहे. नोटरी म्हणजे स्वतःला सब रजिस्ट्रार समजण्याचं नाही. नोटरीला एक वेगळे अधिकार प्राप्त आहेत. एक विशिष्ट दस्तांसाठी आपल्याला नोटरियल सर्टिफिकेट देण्यात आलेले. त्या पद्धतीने आपल्या अधिकार कक्षेत जे काम आहे तेवढंच करणं. कंपल्सरी रजिस्ट्रेशन, ऑप्शनल रजिस्ट्रेशन, रजिस्ट्रेशनच्या संदर्भात जे रजिस्ट्रेशन ऍक्ट मध्ये 17 सेक्शन 18 सेक्शन बाबत जे आहे ते बघितलं पाहिजे. टीपी ऍक्ट नुसार ज्या प्रॉपर्टीचं डायरेक्ट ट्रान्सफर होतंय ते ट्रान्सफरचे डॉक्युमेंट आपल्याला करणं उचित नाहीये. म्हणजे एखादी खरेदी पावती म्हणलं जाते परंतु ती खरेदी पावती म्हणलं म्हणून ती पावती त्याला काय होतं केली पाहिजे, परंतु आत मात्र सगळं ट्रान्सफरचे सगळे कंटेंट, तर त्या सुद्धा गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे ज्यावेळेस तुम्ही एखादी व्यक्ती तुमच्याकडे डॉक्युमेंट घेऊन येते त्यावेळेस तुम्ही त्या व्यक्तीचं ओळखपत्र बघितलं पाहिजे, ती व्यक्ती तीच आहे का हे खात्री करून घेतली पाहिजे. त्यानंतर त्या व्यक्तीचं ओळखपत्र तुम्ही ते जो पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, पासपोर्ट असेल, त्याचा नंबर वगैरे जे आयडेंटिफिकेशन आपण बघितलेलं आहे ते त्या दस्तामध्ये तर नमूद केलंच पाहिजे आणि आपल्या रजिस्टरला सुद्धा त्याची नोंद केली पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की डॉक्युमेंटला सह्या आपण घेतो, परंतु मी असे सांगेल की अंगठा पण घेतला तर काय हरकत आहे. सह्याबरोबर अंगठा घ्या. प्रत्येक समजा 4 पानाचा 5 पानाचा एमओयू असेल तर प्रत्येक पानावर जॉईंटली सह्या घ्या. त्याच्यामुळे नंतर भविष्यात काही बदललं घेतलं काय झालं तर त्याचं आपल्याला टेन्शन राहणार नाही. त्याप्रमाणे एखाद्या दस्तामध्ये आपण पाहिलं तर कुठंतरी पुढे त्यामध्ये क्षेत्र किंवा रक्कम किंवा मुदत ह्या फक्त अंकी स्वरूपात टाकले जातात, आकड्याच्या स्वरूपात टाकले जातात. त्यावेळेस आपण खात्री करून काय घ्यायला पाहिजे किंवा त्या पार्टीला सांगितलं पाहिजे संबंधित जे कोण दस्त घेऊन आले किंवा त्यात अक्षरी सुद्धा ते तुम्ही नमूद करा. त्यामुळे नंतरचं भविष्यातल्या लिटिगेशनच्या दृष्टीने काय गोष्टी घडू शकतात त्याला सुद्धा आपण थोड्या प्रमाणात पायबंद घालू शकतो, हे महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे ओळख देणार त्यांचं आयडेंटिटी कार्ड पहा. आयडेंटिटी कार्ड एखादे वकील येतील आपल्याला सांगतील मी हे असं असं आहे, मी वकीलच आहे, आपल्याला भेट हे होत नाही, मग आपण म्हणू शकतो की वकील साहेब ठीक आहे तुमचं नाव सांगा आणि सही करा. परंतु जर ते वकील आपल्या ओळखीतले नसतील तर त्यांना म्हणा किंवा गैरसमज करून घेऊ नका, परंतु तुमचं मला आय कार्ड द्या आणि आय कार्ड बघा, चेक करा. चेक केल्यानंतर संबंधित वकिलांना स्वतः त्याच्यावर सही करायला हवा. नंतर त्याच्यावर त्यांचं नाव लिहायला सांगा आणि त्यांचा सनद नंबर सुद्धा लिहायला सांगा. ह्याला कारण असं की उद्या जर काही घडलं तर असं नको व्हायला की मी फक्त कुणीतरी माझा कोंबडा मारलाय, अक्षर बदलू शकत नाही, त्यामुळे आपण त्यात आणखी थोड्या प्रमाणात तरी वाचू शकतो. त्याचप्रमाणे दस्ताला फोटो लावणं तितकंच महत्वाचं आहे. ह्या गोष्टींची सुद्धा आपण काळजी तेवढीच घेणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे नोटरी ऍक्ट नुसार आणि अनेक जजमेंट जर आपण पाहिले तर नोटरीने त्याचं माइंड कॉशियस ठेवलं पाहिजे. हे कायद्याने आणि अनेक न्यायालयाच्या न्याय निर्णयामध्ये अपेक्षित धरलेलं आहे. त्यामुळे आपल्या अधिकाराच्या बाबतीत आपल्या कर्तव्याच्या बाबतीत प्रत्येक वेळेस कॉशियस राहा. कुठल्याच दस्ताला तो किरकोळ दस्त आहे म्हणून संबोधू नका. प्रत्येक दस्त हा काहीतरी त्यात महत्व आहे म्हणून तो होत असतो. त्यामुळे प्रत्येक दस्ताकडे काळजीपूर्वक पहा, चेक करा आणि नंतरच नोटराईज करा. कोणावरही पटकन विश्वास ठेवू नका. सर्वसाधारण काय होतं की आपल्या ओळखीतला आपला मित्र आपला कोणतरी आला म्हणून आपण ते डॉक्युमेंट घेतो, पटकन लगेच करून टाकतो. परंतु त्या डॉक्युमेंट असं विश्वास न ठेवता संबंधित व्यक्ती, त्या दस्ताचं स्वरूप, त्या दस्ताची ग्रॅव्हिटी ह्या सुद्धा गोष्टी चेक करा. मित्र आहे, नातेवाईक आहे, एखादी प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून त्याच्या बर्डन खाली जाऊन कुठला पण डॉक्युमेंट करू नका. नाही म्हणायचे आता इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला
सवय करून घ्यावी लागणार आहे. कारण का आपले जवळचेच व्यक्ती तुमच्याकडे नोटरी सर्टिफिकेट आले म्हणून हक्काने येणार आहेत. त्यावेळेस ओरिजिनल डॉक्युमेंट कंपल्सरी मागा. 10 डॉक्युमेंट तुमच्याकडे देतील आणि एक डॉक्युमेंट त्यातला ओरिजिनल नसेल, परंतु 9 डॉक्युमेंट ओरिजिनल दाखवतायत, पण एक जे जातीचं प्रमाणपत्र आहे किंवा एखादा महत्वाचा पासपोर्ट सारखा डॉक्युमेंट आहे, तो जर तुम्हाला ते ओरिजिनल दाखवत नाही आणि तरी पण तुम्ही जर शिक्का मारला तर निश्चितच ते धोकादायक असू शकतं. त्याची काळजी घ्या. दुसरी गोष्ट आणखी एक महत्वाचं मी या ठिकाणी सांगेल की कधी कधी तुमच्याकडे घाई करणारे पक्षकार येतील. पटपट जायचंय, मला बँकेत द्यायचंय, इकडे द्यायचंय, तिकडे जायचंय. तर अशा पक्षकारांपासून, अशा डॉक्युमेंट घेऊन येणाऱ्या व्यक्तींपासून तर निश्चितपणे सावधच राहा. कारण का ह्यामध्ये कुठंतरी काहीतरी नंतरच्या ह्याच्यात काहीतरी बिघडण्याची शक्यता आहे असंच म्हणून चाला. अशा पद्धतीने जर आपण काम केलं तर निश्चितच तुम्हाला भविष्य काळामध्ये कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम येणार नाही. त्याचप्रमाणे तुमचा रजिस्टर मगाशी म्हणल्याप्रमाणे जर तुमचा स्टाफ मेंटेन करत असेल तर त्यांना प्रॉपरली ट्रेन करा, त्यांचा तुम्ही प्रॉपरली मान ठेवा, जेणेकरून बाहेरचे पक्षकार जे येतील ते त्यांना प्रेशर करणार नाहीत आणि करा म्हणून आणि वेगळ्या पद्धतीने प्रेशर टॅक्टिक्स वापरून त्यांच्याकडे शेवटी त्यांच्यावर तुमचं अवलंबन असणार आहे. त्यामुळे ती पण काळजी, कारण का ऑफिसमध्ये गर्दी असणार, बाकीच्या गोष्टी असणार आहे, त्यावेळेस फक्त आपण आयडेंटिफाय करणं सगळं करणार, पण सही करताना आणखी एक महत्वाचा मुद्दा की काही दस्तामध्ये डॉक्युमेंटवर एक सही आणि रजिस्टरला वेगळी सही असे प्रकार सुद्धा घडतात. तर त्याची सुद्धा काळजी करा की जर एखाद्याला लिटिगेशनच मुद्दाम करायचे तर तो तुम्ही गुड फेथ मध्ये सगळे करताल, 10 लोक 15 लोक दस्ताला असणार आहेत एका एमओयूच्या, आणि त्यावेळेस जर एखाद्याने हळूच मुद्दाम इकडे वेगळा कोंबडा मारला आणि तिकडे वेगळी सहीचा वेगळं केलं तर अशा वेळेस सुद्धा अडचणी येऊ शकतात. त्याची सुद्धा काळजी घ्या. असे दस्त पूर्णपणे जबाबदारीचं भान ठेवूनच करणं अपेक्षित आहे. काही दस्त हे ट्रू कॉपीचे येतात, ट्रू कॉपीचं ओरिजिनल डॉक्युमेंट नंतर त्याची ट्रू कॉपी करायची असती, परंतु आपल्याकडे काही जण असे येतात की ट्रू कॉपीला ट्रू कॉपी करून द्या आणि त्या पद्धतीने ते त्याची मागणी करतात. तर असेही दस्त करणं अपेक्षित नाही. आणि महत्वाचं म्हणजे कायद्याच्या दृष्टिकोनातून बाधा होईल असे कुठलेही डॉक्युमेंट आपण करू नका, हे या प्रसंगी मी तुम्हाला सांगेल. या ठिकाणी अनेक जजमेंट आतापर्यंत आलेले आहेत. त्यामध्ये अयाज अहमद खान वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र असेल किंवा ब्रह्मदेव दुबे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र असेल, या केसेसमध्ये सुद्धा कोर्टाने नोटरींना प्रोटेक्शन दिले सेक्शन 13 खालचं. त्याचप्रमाणे एक चांगलं जजमेंट ज्यामध्ये नोटरीच्या ड्युटीज, नोटरीचे जे कर्तव्य किंवा नोटरीचे हक्क अधिकार या बाबतीत सुद्धा एक चांगलं जजमेंट आहे, आणि ते म्हणजे चंदनमल मोतीलाल वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र 2004-2 हे महाराष्ट्र लॉ जर्नल. हे सुद्धा या केसमध्ये तर इतकं प्रॉपरली त्यांनी सांगितलंय की नोटरी हा प्रत्येक व्यक्तीलाच ओळखतो असं नाही, त्याच्याकडे जे कोणी व्यक्ती पक्षकार येतील, क्लार्क येतील किंवा ऍडव्होकेट येतील त्यांच्यावर विसंबून तो त्याचं कार्य करत असतो. आणि तो कार्य करत असताना त्याची जबाबदारी म्हणून तो काम करत असताना, नोटरियल म्हणून कृती करत असताना जर समजा त्याच्याकडनं एखादी कृती घडली तर ती मात्र त्याच्या नोटरियल ऍक्ट मधली आहे असं समजण्याचं आहे, आणि त्याचं प्रोटेक्शन सेक्शन 13चं प्रोटेक्शन मात्र त्यावेळेस त्यांना मिळणार आहे. परंतु जर एखाद्या नोटरीने अधिकाराच्या बाहेर जाऊन केलं, त्यांनी एखादा कायदेशीर गुन्ह्याला पात्र होणारी कॉन्स्पिरसी सारखं एखादी गोष्ट घडली तर त्याचं मात्र निश्चितच नोटरीला प्रोटेक्शन घेता येणार नाही, अशा पद्धतीने यामध्ये नमूद केलेलं आहे. या ठिकाणी अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, परंतु नवीन नियुक्त नोटरी आणि जुने नोटरी बांधवांना तर सगळे माहिती आहे, त्यामुळे त्यांना काही आपण सांगू शकत नाही. परंतु आपले जे महत्वाचे नवीन नियुक्त नोटरी आहेत त्यांच्या बाबतीत मात्र आपल्याला सर्वांनाच काळजी घेणं गरजेचं आहे. यापूर्वी सरांनी सांगितल्याप्रमाणे 2 सेमिनार कॉन्फरन्स झाल्या, त्यामधून नवनियुक्त नोटरी असतील किंवा हे असतील, त्यासाठी प्रत्येक वेळेस प्रयत्न संघटनेच्या माध्यमातून झाला. आणि या ठिकाणी एवढंच नमूद करेल की सर्वांनी संघटित राहणं गरजेचं आहे. आज प्रशासनाच्या माध्यमातून सर्व वकील वर्ग असेल किंवा कन्व्हिन्सिंग असेल, नोटरी वकील असतील, ह्यांना पूर्वग्रहित दृष्टिकोनातून थोडीशी वागणूक देण्याचे प्रयत्न चालू झालेले दिसतात. सर्वसाधारणपणे नोटरी, आज हा नोटरीचा विषय म्हणून एक सांगतो की ज्या ज्या वेळेस प्रशासकीय इमारती नवीन होतात त्यावेळेस नवीन नोटरींना किंवा जुन्या नोटरींना, ह्या ज्या काही प्रशासकीय इमारती असतील, पहिल्यांदा जर ती 10,000 स्क्वेअर फुटाची असेल तर आता 1 लाख स्क्वेअर फुटच्या इमारती व्हायला लागल्यात, परंतु त्या ठिकाणी मात्र नोटरी वकिलांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात नाही. हे निश्चितच
चांगलं नाही, निषेधार्ह आहे. यासाठी सुद्धा आपण सर्वांनी, मग वकील वर्ग असेल, आपण सर्वच प्रशासकीय इमारत असू द्या किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असू द्या किंवा नवीन तहसीलदार कचेरी असू द्या, या सर्व ठिकाणी आपण पाहतो की नोटरींना बसायला जागा देण्याच्या दृष्टिकोनातून आपण जरी आग्रह असलो तरी प्रशासन मात्र त्याबद्दल जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असतं आणि त्यासाठी सुद्धा आपण संघटितपणे एकत्र राहणं अपेक्षित आहे. मी या ठिकाणी रेरा प्रॅक्टिशनर असोसिएशन असेल किंवा मुंबई महारेरा प्रॅक्टिशनर असोसिएशन असेल, हर्षदजी बरबडे असतील, निखिलजी बोराटे असतील, या सर्वांचंच आम्हाला या ठिकाणी बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि माझे जे काही थोडंफार विचार होते ते मी या ठिकाणी व्यक्त केलेत. यानंतर पुढे खर्डे साहेबांनी कंटिन्यू करावं. हॅलो निखिल जी. हा हा सर, येतो आवाज. हा, आता काही कुणाचे प्रश्न असतील तर विचारले तरी चालतील किंवा चॅटबॉक्स मध्ये आलेला एक प्रश्न दिसतोय मिस्टर मनोज यांचा. कुलमुक्त्यार करताना काय काळजी घ्यावी असा एक प्रश्न दिसतोय. प्रश्न उत्तर घेतली तर चालतील का, अजून काही आपल्याला विवेचन हवंय? नाही सर, चालेल. मी त्यासाठी ॲडव्होकेट संकेत बोरा यांना विनंती करतो की त्यांनी प्रश्न कुणाचे काही असतील तर ते कृपया वक्त्यांना विचारावेत. Sir, there are a few questions. The first question is whether leave and license agreement can be notarized, and if yes, till what period can the leave and license be notarized? No, under Rent Control Act, leave and license is not notarized. It is compulsory to register before sub-register. No provision under Rent Control Act to leave and license which document is barred by notaries. Sir, second, yes sir. Yeah. Second question is, sir, whether what precautions should one take during notarizing power of attorney? Yes, during notarize the power of attorney, which power of attorney notarize and which cannot be not notarized. Firstly, a special power of attorney regarding a special work can be notarized. For example, a plaintiff in civil matter, civil suit, or a defendant going out of country, at that time he appointed one person, one relatives at that time for the purpose of conducting the civil suit. That means a special power of attorney can be notarized. Second aspect is that in power of attorney, consideration and possession are mentioned in power of attorney, cannot be notarized. That power of attorney will be registered before the sub-register. Consideration and possession, which is mentioned in which power of attorney, cannot notarize. Sir, the next question is whether a notary can maintain two registers or multiple registers at the same time. No. Notary Act or notarial authority or central minister's notary cell not given any permission to more than one notarial register. Only single notarial register till the end of, after ending of first notarial register, then you continue the second notarial register. Correct. Sir, next question is that in what circumstances can the district judge inspect the register? Yeah, very nice question. In the year 2015, Justice Mr. Dilip Karnik passed one judgment regarding the notarial functions. In this judgment, Justice Dilip Karnik sir has passed the direction to the district judge to inspect the notarial work, notarial function, notarial practice, notarial duties in the years
one time in the years. Okay. Therefore, the Bombay High Court passed this judgment in 2015. Thereafter, inspection of register by the district judge or inspection department of the district court has authorized for this work. Noted, sir. Sir, the next question is whether any document or appeal or writ that is filed in High Court or Supreme Court can be notarized by any notary, or is there a jurisdictional limitation to a notary? No. There is no jurisdictional, any question of jurisdiction. Your notarial jurisdiction, and in that notarial jurisdiction, parties come before you for the purpose of work for the High Court or Supreme Court can be done by you. Okay, sir. Sir, the next question is, in case where there are certain objections that are being made by the Registrar of High Court or Supreme Court, and the earlier, whether the same notary has to also notarize the new documents that are to be resubmitted to the registrar, or other notary can be taken? Please repeat again. Sir, in a circumstance, in a case, certain documents or appeal or suit has been filed in High Court or Supreme Court, and the registrar removes certain objections. In that, there is a replacement of documents that need to be made with the registrar. In that period, whether the earlier person who had notarized, the earlier notary has to only be engaged, or a new notary can also be engaged for the new documents? That there is no provision to earlier or new notaries. Parties, when suitable or required notarial work, then be permitted. New notary also permitted at that time, at this juncture. Noted, sir. Sir, for how many years whether the register has to be preserved by the notary? 10 years. 10 years. 10 years, compulsory 10 years. Last 10 years, Okay, sir. maintained by the notaries. सर, जेव्हा वन साइडेड डॉक्युमेंट असतात तेव्हा नोटरीनी कसे प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजेत जिथे ब्लँक पेजेस पण असतात? अशी डॉक्युमेंट्स येतात नोटरींकडे बऱ्याच, पण अशी डॉक्युमेंट्स नोटरियल करूच नाहीत. वन साइडेड डॉक्युमेंट कधीच करू नयेत. त्याकरता नोटरीनी वन साइडेड डॉक्युमेंट केअरफुली रीड करावी. त्याचा इम्पॅक्ट काय होणार आहे याची समजून घेऊन अशी डॉक्युमेंट शक्यतो टाळावीत. अशी डॉक्युमेंट्स नोटरी करू नयेत. So there is just one question. सर, एक शेवटचा क्वेश्चन घेऊ. सर, असे कुठले डॉक्युमेंट्स आहेत जे नोटरी करावे आणि असे कुठले डॉक्युमेंट्स आहेत जे नोटरी करूच शकत नाही? लाईक वन ऑफ द रिझन्स यू सेड लिव्ह अँड लायसन्स कॅनॉट बी नोटराइज, हॅज टू बी कंपल्सरी रजिस्टर्ड. असे अजून कुठले डॉक्युमेंट आहे जे करू शकत नाही नोटरी? डिवोर्स डीड आहे. डिवोर्स डीड आपण नोटरी करू शकत नाही. ॲग्रीमेंट ऑफ सेल डीड आपण रजिस्टर करू शकत नाही. आता प्रवीणजींनी मगाशी सांगितल्याप्रमाणे अशी आणखी बरीच डॉक्युमेंट आहेत. सेल डीड, डिवोर्स डीड ही आपण नोटरींनी रजिस्टर करू नयेत. Noted, sir. Sir, I think you've answered all our questions so wonderfully. Yes, talaknama, khulanama, other documents in Muslim laws not registered. Khulanama, talaknama not registered. Please, no. Yes, sir. So you've answered all our questions wonderfully. President Nilesh Borate sir shall take over. सर, इथं एक युट्यूबला एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे. दीपक पोपाळे ॲडव्होकेट आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की ते डिसेंबर 19 पासनं नोटरीचं कामकाज करतायत, परंतु आजपर्यंत त्यांचं जे रजिस्टर आहे त्याचं इन्स्पेक्शन झालेलं नाहीये. तर त्यांनी आता काय केलं गेलं पाहिजे? डिसेंबर 19 पासून म्हणजे शेवटच्या महिन्यात ते नोटरियल करत होते. तर त्यांनी डिसेंबर 20 मध्ये, येणाऱ्या डिसेंबर 20 मध्ये त्यांना नोटरियल रजिस्टर तपासता येईल. कारण प्रत्येक वर्षातून आपल्या जिल्ह्यामध्ये, आपापल्या जिल्ह्यामध्ये शेवटच्या महिन्यात डिसेंबर महिन्यातच नोटरियल रजिस्टर चेक केली जातात. पूर्ण एक वर्षाचा किंवा 11 ते 12 महिन्याचा कालावधी इन्स्पेक्ट केला जातो. त्यामुळे त्यांना डिसेंबर 20 मध्ये ती संधी आहे
पोपळे साहेब ती त्यांचे रजिस्टर डिसेंबर 20 मध्ये चेक करू शकतील. मला वाटतं आता तुम्ही खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलेले, कुणाच्या मनात काही जास्त प्रश्न अजून राहिलेले नसतील तर यापुढे मी ज्योती असनीकर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. ज्योती मॅडम. गुड इव्हनिंग सर. Am I audible? Ma'am, you are audible, but we are not able to see your video. Just a minute. निलेश जी. हाँ सर. येतोय माझा आवाज ऐकू? हॅलो. ज्योती मॅम एक मिनिट, आवाज येतोय, व्हिडिओ दिसत नाहीये. खराडे सर काहीतरी म्हणतात. हा सर. निलेश जी, महाराष्ट्र व गोवा नोटरी असोसिएशनच्या वतीने आपल्या वेबिनारच्या माध्यमातून सरकारकडे मी आपल्या सर्वांच्या वतीने 1-2 मागण्या करायच्या आहेत मला. आता हा तुमचा लाईव्ह फेसबुक सेमिनार आहे किंवा वेबिनार आहे आणि यूट्यूबवर पण आहे. तर नोटरीजला, नोटरी पब्लिक्सला ऑनलाईन सर्व्हिसेस करण्याचे अधिकार दिले जावेत. ऑनलाईन लिव्ह लायसन्स करण्याचे ASP ची अथॉरिटी दिली पाहिजे. ई सेवा केंद्र, महा ई सेवा केंद्र चालवण्याचे किंवा महा ई सेवा केंद्रातील जे डॉक्युमेंट्स आहेत ती नोटरीन पुढे करताना त्या पॉवर्स दिल्या पाहिजेत. असे ह्या 2 मागण्या माझ्या आपल्या वेबिनारच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र गोवा नोटरी असोसिएशन तसेच तुमच्या आपल्या रेरा असोसिएशनच्या वतीने सरकारकडे राहतील. सर खरंच खूप चांगल्या मागण्या आहेत आणि त्याचा आपले जे नोटरी वकील बंधू आहेत त्यांना नक्कीच त्याचा उपयोग होईल आणि त्या निमित्ताने जे पक्षकार आहेत किंवा जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना देखील या मागण्यांचा खरंच चांगल्या पद्धतीने उपयोग होईल. तर मला असं वाटतं की सगळे जे नोटरी आहेत त्यांचं या तुमच्या मागणीला नक्कीच पाठिंबा असेल आणि आम्ही देखील तुमच्या या मागणीला पाठिंबा देतो. निलेश. हा सर. निलेशजी. हा. आवाज येतोय माझा? हो येतोय. निलेशजी, प्रवीण नलवडे, आवाज येतोय का? हा प्रवीण सर येतोय आवाज. एक महत्वाचा विषय आहे की कन्व्हिन्सिंग क्षेत्रावर सध्याचे गंडांतर येऊन घातले आहे. कन्व्हिन्सिंग क्षेत्रावर सध्याच्या परिस्थितीत नोटरी म्हणलं की वकील असतो, कन्व्हिन्सिंग मध्ये प्रॅक्टिस करणारा असतो आणि कोर्टामध्ये करणारा असतो. आज सध्या कन्व्हिन्सिंग क्षेत्रामध्ये काम करणारे सर्वच वकील वर्गावर प्रशासनाच्या माध्यमातून जे काही गंडांतर येऊ घातलेलं आहे नोंदणी विभागाच्या माध्यमातून की त्यांनी ऑनलाईन दस्त करण्याच्या पद्धतीमध्ये बिल्डरच्या ऑफिस मधून किंवा काही दस्ताचे नमुने त्यांनी त्यांच्या साईटवर टाकलेले आहेत आणि ते लोकांनी आता त्याच्यावरूनच दस्त करावेत अशा पद्धतीचं त्यामध्ये स्टेटमेंट आलेलं आहे. तर आपल्या सर्व वकील वर्गाच्या कायदेशीर घटनात्मक हक्कावर सुद्धा त्यामुळे घाला येतोय. त्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनीच प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि शासनाला या बाबतीत कडक विरोध करणं सुद्धा आपल्याला करावं लागणार आहे. सर्व संघटना, मग रेरा असोसिएशन असो, बार असोसिएशन असो, कन्व्हिन्सिंग असेल, प्रॅक्टिशनर असोसिएशन किंवा महाराष्ट्र गोवा नोटरी असोसिएशन, अशा सर्व संघटनाच्या माध्यमातून अशा येऊ घातलेल्या बदलांना थोडा आपल्याला विरोध करावा लागणार आहे. नाही एकदम बरोबर आहे सर तुमचं. ज्योती मॅम, यानंतर मी पुन्हा ज्योती असनीकर मॅडमांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. मला वाटतं काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आलेला दिसतोय. आमच्या स्मिता तन्ना मॅम यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आभार प्रदर्शनाचं काम करावं. 1 मिनिट. हा स्मिता मॅम, प्लीज प्रोसीड. Yeah. Thank you so much, sir, for giving me this opportunity. मी आपल्याला आज खूप चांगले वक्ते लाभलेले आहेत. तर खराडे सर आणि त्यांनी जे आपल्याला नोटरी ऍक्ट विषयी पूर्ण जे सांगितलं त्याबद्दल मी त्यांचे रेरा असोसिएशन आणि स्टडी सर्कल पुणे आणि मुंबई यांच्या वतीने आभार प्रदर्शन करते. आणि आपल्याला प्रॅक्टिकल ऍस्पेक्ट सांगितलेले आपले
आय एम सॉरी. तर त्या दोन्ही वक्त्यांचं मी आभार प्रदर्शन करते आणि त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलंय. जे नवनिर्वाचित जे कोणी नोटरी आहेत त्यांना ह्या वेबिनार मधून प्रोसिजरल कसं काम करावं, कुठलं काम करू नये, कसं आपण अडकणार नाही, हे सगळं सांगितल्याबद्दल त्या लोकांना नक्कीच ह्याचा फायदा होईल. आणि सर्व पार्टिसिपंट ज्या खूप संख्येने उपस्थित आहेत त्या सगळ्यांचं सुद्धा मी आभार प्रदर्शन करते. आणि आमचे बारेरा चे अध्यक्ष निलेश बोराटे सर यांनी हा उपयुक्त वेबिनार अरेंज केल्यामुळे त्यांचं अगदी हार्दिक अभिनंदन आणि आभार प्रदर्शन करते. थँक्यू सो मच सर. थँक्यू सर. खराडे सर, नलावडे सर, तुमचं पुन्हा एकदा आभार आमच्या सर्व रेरा असोसिएशनच्या टीम कडनं. खरंच खूप चांगलं मार्गदर्शन झालं आणि मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये पुन्हा तुम्ही आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो आणि आजचा कार्यक्रम हा संपला असं जाहीर करतो. धन्यवाद पुन्हा. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. ओके.